आपण बनवत आहोत पंजाबी डिश। ही बघा, हे आहे पालक, ही आहे राय भाजी म्हणजे सरसों का साग म्हणतात, त्यासाठी ही भाजी वापरतात। तसेच आपण घेतलंय, हे घेतलंय मक्याचं पीठ, एक घेतलाय टोमॅटो, हे घेतले 3-4 कांदे, हे घेतल्यात 5 मिरच्या, हे अद्रक लसूण मिरची अद्रक आणि लसूण हे आपण चिरून घेतलंय। तसंच घेतलंय तेल आणि हे घेतलंय तूप आणि मीठ आणि पाणी। चला मग बनवायला सुरुवात करूया। हे आपण कुकर ठेवला आहे गॅसवर। हे बघा, 1 ग्लास पाणी, आपण कुकर मध्ये 1 ग्लास पाणी टाकतोय। आता मीठ टाकतोय, मीठ, हे बघा, थोडंसं पाणी गरम होऊ द्या आणि गरम झालं की आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या। आपलं पाणी मस्त गरम झालंय, आपण त्यात आता टाकतोय ही राय भाजी। ही बघा, ही आपण 2 जुडी राय भाजी घेतली आहे। आता एक पालक भाजी घेतली आहे, ती पण आपण चिरून घेतली आहे, ती पण आपण आता त्यात टाकतोय। ह्या दोन्ही भाज्या आपण मिक्स करून करणार आहे। आता कुकरचं झाकण बंद करून घेतोय, हे बघा, आणि आपण आता 5 शिट्या काढून घेणार आहे। आपण कुकरचं झाकण काढून घेतलंय, हे बघा, आपली भाजी शिजलेली आहे। आता आपण स्मॅशरच्या साहाय्याने परत स्मॅश करून घेऊया। हे बघा, थोडा गॅस कमी करून स्लो करून आपण परत ही स्मॅश करून घेऊया भाजी। आता आपण त्यात मक्याचं पीठ थोडंसंच टाकायचं, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील। हे बघा, थोडं करून स्मॅश करून घ्यायचं। आपण थोडं करून वाटीतलं थोडं पीठ आहे ते आपण टाकतोय। बघा, परत गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। हे बघा, आपली भाजी पीठ टाकून सगळं एकजीव करून घेतलेली आहे आपण। आता आपण फोडणीची तयारी करतोय। आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, आपण आता त्यात तेल टाकतोय। हे बघा, तेल थोडं गरम झालं की आपण त्यात अद्रक लसूण हे बारीक चिरून घेतलेलं आहे। अद्रक लसूण जास्त प्रमाणात टाकलंय। आता आपण त्यात मिरच्या, कांदा, सगळं तेलावर, हे बघा, आपण मस्त तेलावर परतवून घेतोय। कांदा थोडासा आपला लालसर होईपर्यंत आपण तेलात परतवणार आहे। आपला कांदा लाल झालेला आहे। आता आपण त्यात टोमॅटो टाकतोय। हे बघा,
आता वरून आपण ह्याच्यावर धना जिरा पावडर आहे ती टाकतोय, बाकी कोणतेही मसाले टाकायचे नाही आहे. परत परतवून घेतोय. आता आपण यात ही भाजी ॲड करतोय. हे बघा, पूर्ण भाजी मिक्स करून घेतोय. ही बघा आपली भाजी तयार आहे. सरसों का साग रेडी झालेला आहे. आता आपण मक्याची रोटी बनवायला घेऊया. मस्त मक्याची रोटी बनवायला घेतोय आपण. हे बघा, ही बघा आपली मक्याची रोटी छानशी फुगलेली आहे. ही बघा आपल्या मक्याची रोटी मस्त तयार झालेली आहे. आता आपण ह्याला तूप लावून घेतोय. हे बघा, मस्त अशी मक्याची रोटी. आणि आपण ह्या भाजीवर पण थोडंसं तूप टाकतोय. हे का छान आपली डिश तयार झालेली आहे. सरसों का साग आणि मक्याची रोटी. ही बघा छानशी डिश तयार आहे. ही बघा आपली मस्त डिश तयार झालेली आहे. आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि भरभरून कमेंट्स करा. धन्यवाद.